संदीप कुडावकर, संतोष डाऊर, रणजित पाटील, पंकलेश डाऊर, अनुज जितेकर, मोतीराम जितेकर, परशुराम पाटील, अशोक जितेकर, शांताराम जितेकर, त्यानंतर अशोक कुडावकर, समीर जितेकर, विक्रम डाऊर, प्रतीक जितेकर, सुमित पाटील, अक्षय घोपरकर, मनु ओके. गेम ऑन. लेट्स प्ले. ते संघर्षाला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते आणि आजच्या रात्रीतील पाहायला गेले तर पहिली सेमी फायनल इथून येताना पाहायला मिळेल. लगातार 2 विकेट्स साठी ते मात्र नांदगाव टीमच्या मात्र गोलंदाज यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिथुन शेठ पाटील साहेब उपसरपंच नांदगाव यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. योगेश पाटील ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती मयूर फडके. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनल अगदी तिकडे डेरी दाखल झाल्या मात्र बामणडोंगरी संघ मात्र त्या संघाबरोबर कोण फायनल खेळेल या मोठ्या स्पर्धेची मात्र पाहणे गरजेचं. आणखी एक दर्जेदार बॉल मात्र डिलिव्हरी केल्या साईड ऑफ साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी. तिसरार गोलंदाजी करण्यासाठी मात्र अगदी ओळख आहे. तीच ओळख मात्र सातत्याने मात्र दाखवत असताना मात्र ते पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर बॉल डिलिव्हरी केलेत 3 आणि 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. हे महत्त्वपूर्ण आहे कारण मोठ्या मॅचमध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला सिद्ध करताय ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. मिस्टॅपिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. बॅक टू द आउट परतावा लागेल योगेश पाटील या मात्र फलंदाजांना. कॅश प्राईज मात्र आपल्याला भरपूर सारे मात्र पाहायला मिळतील. आपण पाहायला गेलं तर नेहमीच आपण पाठीराखे टीमचे रारे गेलेले आहेत. नांदगाव टीमचे आदरणीय मिथुन पाटील साहेब उपसरपंच यांच्याकडून मात्र प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि त्याचबरोबर डॉट बॉलसाठी ते मात्र पाहायला गेलं तर 500 रुपयाचं 3 डॉट बॉल मात्र जर घेतले लगातार तर मात्र ते 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लगातार 2 विकेट. आणखी एक ते सरार बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. एक पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी होत असताना मात्र पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि फ्रंटलाईन गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर मात्र गोलंदाजीचा उत्तम उदाहरण इथे मात्र दिला जातोय. तन्मयला पाहतो इथे ऑन स्ट्राईक. आणखी एक दर्जेदार बॉल आणि मात्र इथे षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या एक. वॉट गोलंदाजी मंत्रमुग्ध केले मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना मयूर फडके या गोलंदाजांनी. आणि काल पाहिलं गेलं तर याच स्पर्धेमध्ये आपण मेडन ओव्हर मात्र हाताळला गेला होता. याच जबरदस्त गोलंदाजांकडनं आज मात्र एक धाव खर्च केली. पहिल्या षटक इथे संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम 1 या धावसंख्येवरती. आदरणीय राजेश पाटील पाटणोले यांचंही ते मात्र शुभागमन झालं. त्यांचं मी करतोय सहर्ष स्वागत.
प्रत्येक उद्धार गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात इथे आणि दुसरा षटक मार्गस्थ होतोय. इथून पाहायला गेलं तर पूर्णपणे गोलंदाजांचा बोलबाला या मैदानामध्ये सातत्याने मात्र होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा परिचय दिला मात्र इथे आणि त्यानंतर मात्र षटकामध्ये धाव फक्त एक आली होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. 4 षटकांचा खेळ आणि इथून पाहायला गेलं तर कशा प्रकारे किती धावा जमवल्या जातील, किती धावा मात्र इथे चेसिंगसाठी मात्र केल्या जातील ते महत्त्वपूर्ण पाहणं गरजेचं. थोडासा बाहेर जाणारा बॉल वॉइडचा निर्णय मात्र येईल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. दुसरा षटक इथे मार्गस्थ झालाय. प्रत्येक उद्धार गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक. फलंदाज तन्मय पाटील यांना पाहतोय आपण. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. आणखी एक विकेट. धक्का बसतोय दुसरा मात्र इथे तन्मय पाटील यांच्या स्वरूपामध्ये. पाहिला गेलं तर परिपूर्ण मात्र गोलंदाजाचा बोलबाला मात्र पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये तेवढी चांगली ताकदीची गोलंदाजी. त्यानंतर मात्र दुसरा षटक हे मात्र अगदी जबरदस्त हातल्यात असताना मात्र पाहायला मिळते. विकेट टेकर गोलंदाज एक महत्त्वपूर्ण मात्र विकेट प्राप्त करून देत असताना मात्र आपल्या या षटकामध्ये. तर नुकताच जो झेल घेतला त्याच्यासाठी सुद्धा मिथुन शेठ पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी जमा झाला आहे. आणि विकेट हॅट्रिकसाठी ओमीबाई उद्धार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि लगातार 2 षटकारांना साची सचिन मात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, जे फलंदाजी करणारा संघ पाटणोली या टीमसाठी. थँक्यू. आपण पाहायला गेलं तर एक जबरदस्त स्पर्धा, एक मोठी मॅच सेमीफायनलची आपल्याला मात्र भेटीस आली. परत एकदा पंचांना इशारा येतोय. वाईट बॉलचा निर्णय. अतिरिक्त धाव जोडली जाईल. थोडासा मात्र बाईट ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का त्याचाही मात्र इथे चर्चा पाहायला मिळेल. कारण दूरवरचा मात्र इथे बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला जातोय परंतु अतिरिक्त बाहेर गेले. त्यानंतर मात्र लाईन आणि लेंथवरची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे मात्र ओळखले जात आहेत आणि तीच गोलंदाजी इथून साकारली जाईल का. वा, इथे मात्र भन्नाट वेग. इथे मात्र प्रचंड वेगानं मात्र बॉल पाहायला मिळाला. मंत्रमुग्ध केलं या बॉलानं मात्र पाहायला गेलं तर. आणि टाय झालेत कारण तेवढी चांगली ढाकणीची गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळते. प्रत्येक उद्धार एक मोठं नाव आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमधील आणि गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक इथे मात्र घेऊन येताना मात्र पाहायला मिळत आहेत. वा, आणखी एक तिसरा इथे मात्र अगदी धुरला उडवला जातोय. वाट गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. अफलातून नजराणा मात्र इथे पेश केला जातोय गोलंदाजीचा. आणि विकेट आपण जर पाहायला गेलं त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण सातत्याने मात्र त्याच्यावरती चर्चा करत होतो. अगदी पाटा विकेट आहे. गोलंदाजांना मात्र सुपीक अशी मात्र गोलंदाजाच्या बाजूने जाणारी मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अनेक गोलंदाजांनी आपल्या मात्र कारनामा मात्र या विकेटवरती दाखवले. इथून त्याच प्रकारे प्रत्येक उद्धारी मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. राकेश कातकरी यांच्या अगेन्स्ट. वा, आणखी एक दर्जेदार या षटकातील तिसरा डॉट बॉल सलग मात्र त्यांना पाहायला मिळतो. आणि डॉट बॉलची हॅट्रिक हिने मात्र संपादन केली. कदाचित मिथुन पाटील साहेब उपसरपंच साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जे लावण्यात आलंय ते मात्र इथे कमावलं जातोय प्रतीक हुद्दार यांच्याकडून. डीप फॉरवर्डला मात्र रिझनला मात्र कव्हर केला जातोय. थोडीशी चुकी तिथे मात्र होताना पाहायला मिळेल. स्किट झाला आता मधून बॅकअप आहे तिथे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा. 6 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या टीम बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली 6 धावा 2 विकेट माघारी. बिग शो नाईट शो आपल्याला रंगताना पाहायला मिळते. ते मात्र दमदार आयोजन. चर्चा झाली या आयोजनाची. स्वर्गीय रघुनाथ शेठ चितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली यांचं एक या नगरीमध्ये आपण पाहायला गेलं. दापोली नगरीमध्ये मात्र एक दमदार आयोजन पाहायला मिळालं. आणि आज फायनल डे आणि फायनल डे मध्ये अगदी अंतिम टप्प्यामध्ये यासाठी केला होता. टास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे मात्र वाटचाल करत असताना इथे मात्र आपण पाहायला मिळते आपल्याला. खूप छान इथे मात्र
सजवली गेली ही क्रीडा नगरी आणि याचसाठी केलं होतं. अट्टास म्हटल्यानंतर मात्र पाहायला गेलं तर प्रत्येकाची मेहनत कामयाबी येताना पाहायला मिळते. अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलेत आणि स्पर्धा यशस्वीरित्या मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक सरस मॅच आपल्याला पाहायला मिळालं. अगदी क्रिकेटचा नजराना पेश केलाय खास करून मात्र इथे दापोलीकरांनी. वॉटर क्षेत्ररक्षण टाळ्या होतील कारण स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणं नेहमीच कठीण बनलं. आता कठीण काम सोपं बनवताना मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी केतन भुईरला मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथे ज्या वेगानं मात्र बॉल टाकला होता त्याच वेगानं मात्र डिफेन्स केला होता फलंदाजांनी. त्यानंतर थोडंसं मात्र इथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवणारा मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना केतन भुईर. आता ऑन स्ट्राईक फलंदाज विशाल पाटील. आणखी एक वेगवान बॉल आपलातून गोलंदाजी साईड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट मारा गुड लेंथवरचा बॉल आणि त्यानंतर मात्र थोडंसं उचली दिली स्टंप एस्टेनच्या वरून मात्र जाणारा बॉल पाहायला मिळाला. ही खास आहे खासियत आहे. गोलंदाजी करत असताना मात्र आपला क्लास इथे मेंटेन करतोय. मात्र या मोठ्या मॅच मध्ये मंच भी बडा पंच भी बडा यहाँ पे दिखाना पडेगा तसंच कामगिरी इथे मात्र केली जातोय. गोलंदाज केतन भुईर यांच्याकडून कॅमेरा रोल अँड टेक अँड ऍक्शन. बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे पूर्ण 6-6-6 षटकार. बारा धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळते आहेत आणि इथून थोडंसं आशा पल्लवित झाली असेल कारण इथे 4 षटकांमध्ये 35 धावा जरी येतात तरी मात्र डिफेन्सिव्ह स्कोर या मैदानामध्ये पाहायला जातोय. आणखी एक दे धडक बेधडक हा फटका आहे कडक कडक कडक. बॉल चाललाय सीमा रेषा पार. विशाल पाटील यांच्या बॅटमधून मात्र आणखी एक येतोय शानदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. बरोबर साची सचिन मात्र दापोली यांच्याकडून 2 षटकारांसाठी मात्र इथे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आलेले आहेत आमच्याकडे जमाई झालेत. वाव साची सचिन यांच्याकडून आज पाहायला गेले तर भरपूर सारी बक्षीस प्राइज आपल्याला पाहायला मिळाले. स्किट झाला मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल झेल पारीचा अंत. विशाल पाटील विशाल कामगिरी करून मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. वाव वॉट फलंदाजी विशाल यांची मात्र पाहायला मिळाली. 14 धावा त्यांच्या नावावरती वैयक्तिकरित्या मात्र पाहायला मिळतात. अफलातून फलंदाजी सजवली गेली होती परंतु तिथे नंतर मात्र केतन भुईर यांनी मात्र कमबॅक केले आणि फलंदाजांना बाद केले. योगेश पाटील बॅक टू डगआउट. Jazz in the mix. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. तुषार पाटील इन ऍक्शन 5 नंबरवरती. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. आणखी एक जबरदस्त बॉल एंड इज वेल शेवट गुड केलाय साखरेसारखा आपण पाहायला गेला तर आणि शेवटचा बॉल आलाय डॉट आणि इथून धाव कोणती येणार नाही.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या टीम बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम लॉस ऑफ 3 विकेट्स 18 ऑन स्कोर बोर्ड. डीजी सेमी फायनल चालू आहे. अंतिम षटक इथे मात्र पाहायला अंतिम षटकाला सुरुवात इथून पहिला बॉल इथे चौथ्या षटकातील मात्र पाहायला मिळते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीपवरनं मात्र पोहोचतायत. वेगानं मात्र दुसरी धाव चप्पल देणं मात्र पूर्ण केली जाते. पहा का इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही मात्र विकेटमध्ये फास्ट आहे ते मात्र दोन्ही फलंदाज आणि तेच मात्र पाहायला मिळालं. आणि इथून या 2 धावा सहजरित्या मात्र ते पूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20-20 ऑन स्कोर बोर्ड. ऑन स्ट्राईक फलंदाज असतील आता इथे राकेश कातकरी. ही खूप महत्त्वपूर्ण फलंदाज आणि महत्त्वपूर्ण फलंदाजी केली जाईल का, साकारली जाईल का, या मोठ्या मॅचमध्ये मोठी कामगिरी मात्र साकारली जाईल का अगेन्स्ट मनीष फडके या गोलंदाजांच्या विरोधामध्ये. परंतु वा इथे आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. धाक आहे आणि धाकणीचा मात्र बोलबाला अगदी व्यसन उडले गेले मात्र गोलंदाजांकडून प्रत्येक फलंदाजांची. काहीतून धावसंख्या मात्र मोठी खर्च करताना मात्र पाहायला मिळाले नाहीत. मोठे फटके घेण्यापासून अगदी थांबवले गेले आणि तेच तर मात्र चित्र पाहायला मिळालं. म्हणून तरी की काय अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा फक्त लागले जाते ते 20. मनीष फडके यांच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय. बॉल चालल्या मात्र इथे 1 बाउं सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 4. धावा जरी येतात तरी मोठी धावसंख्या मात्र जमवू शकतोय का. आपण दीपक पाटील सरांनी अगदी उल्लेख केला होता इथे की 35 धावाही मात्र डिफेन्स केल्यात. 38 धावा मात्र डिफेन्स झालेले आहेत. 50 धावाही मात्र डिफेन्स झालेले आहेत. हा मैदान अगदी वेगळ्या धाकणीचं वेगळ्या शैलीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. चांगला खेळ करणारा मात्र टीम संघ हा मात्र विजयी होताना नेहमीच पाहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये आपण होते. राकेशला पाहायला मिळालं. इथून नोट आउट याचा निर्णय इथे मात्र आलाय. सुरक्षित असतील. पण इथे आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे का जर कोणाला इथे मात्र कॅश प्राइज लावायचे असेल तर तुम्हाला प्रथमतः इथे मात्र आमच्यापर्यंत कॅश जमा करावे लागेल. त्याच्यानंतरच मात्र तुमचं नाव पुकारलं जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा या खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे मनीष फडके राकेश कातकरी यांच्या विरोधामध्ये. आणि पाहायला गेलं तर आणखी एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार असलेले ते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मनीष फडके ऑन स्ट्राईक. तर स्ट्राईक इनला
आणि स्ट्राईक एंडला मात्र तुषारला पाहतोय आणि आणखी एकदा चप्पलता मात्र पूर्णपणे करत असताना थोडंसं मात्र पाहायला गेलं तर या षटकामध्ये परिपूर्ण मात्र इथे पाहायला गेलं तर मनीष फडके या गोलंदाजांनी आपला बोलबाला निर्माण केला होता. धावफलकावरती धावा लागल्या जातात. या अंतिम बॉलवरती एक धाव येताना 27 धावा आणि इथून येणाऱ्या मात्र आता 4 षटकांमध्ये जमवायच्या आहेत त्या 28 धावा. आयन स्पोर्ट्स नांदगाव या टीमला टॉस जिंकला होता. आयन स्पोर्ट्स नांदगाव या टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षणावर जाण्याचा निर्णय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीमला मात्र आमंत्रित केले गेले होते ते फलंदाजीसाठी. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम या टीमनं बनवल्यात मात्र 27 धावा. इथून मात्र आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये मात्र आयन स्पोर्ट्स नांदगाव टीमला बनवायच्या आहेत 28 धावा. ठोको डीजे. या कशा प्रकारे 28 धावा जमवल्या जातील. 2 फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. बिग मॅच आहे, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे जबरदस्त क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. संघर्ष मात्र दोन्हीकडनं मात्र होताना पाहायला मिळेल. चला गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 27 धावा जमवल्या तिथे बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम आणि त्याचबरोबर इथून आता मात्र 28 धावा मात्र जमवायच्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज
संकेत भगत नॉन स्ट्राईक एंडला मात्र प्रतीक उत्तार. दोन मोठी नावं. पहिल्याच बॉलवरती मात्र दीपेक्षा कव्हरला मात्र खेळून काढला. बॉल मात्र जातोय सीमारेषा जवळ, लढवला जाईल. स्किड झाले, चुकी झाली, तिथे उचलला जाईल, बॉल फेकी केली जाईल. तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात्या. 3 7 5 तास. 3 धावा आल्यानंतर मात्र टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट होताना मात्र पाहायला मिळेल. आणि या 3 धावेने मात्र सुरुवात मात्र दमदार होताना पाहायला मिळेल. आता इथून 23 बॉल आणि 25 धावांची गरज मात्र इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज चर्चा झाली योगेश पाटील या नावाची. मागच्या मॅच मधील सामनावीर, मॅन ऑफ द मॅचचा किताबही मात्र यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. खूप छान इथे मात्र सामना रंगताना पाहायला मिळेल. ओहो, इथे मात्र खराब थ्रो, त्याचा फायदा उचलला जातोय. या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही मात्र असं करू शकत नाहीयेत. त्याचा फायदा उचलला गेलाय. तोपर्यंत मात्र धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. परत एकदा 3. पहिल्या बॉलवरती 3 धावा धावून घेतल्या जातात. दुसऱ्या बॉलवरती 3 धावा धावून घेतल्या जातात. काय इथे स्टॅमिना आणि काय आत्मविश्वास ठासून इथे मात्र भरलेला मात्र पाहायला मिळतोय. समर्पित आहे, समर्पण आहे आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. विकेट हॅट्रिक साठी मात्र इथे 2000 रुपयाचं मात्र पारितोषिक आलंय. साची सचिन म्हात्रे दापोली यांच्याकडून अगदी सातत्याने मात्र बक्षीस प्राईज आपल्याला साची सचिन म्हात्रे यांच्याकडनं मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांचा मी मनापासून मात्र आभार व्यक्त करू. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेग तर पकडलाय, बॉल चाललाय मात्र इथे टप 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 टप्पा सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 4 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 3 रन स्कोरबोर्ड. आता इथून 21 बॉल मध्ये 18 धावांची गरज. योगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती मिनी हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळाला. खराब इथे मात्र क्षेत्ररक्षण परत एकदा पाहायला मिळतोय. वेगदार पकडला. अंतिम बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र बॉल अडवला जाईल. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात्या. 3 धावा. वॉट जर का या फलंदाजांची रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला आवडली असेल तर परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या 2 फलंदाजांसाठी. दीपक पाटील सर, पलसवे सर या प्लीज संपर्क करा आमच्या बरोबर. ऑन स्ट्राईक प्रतीक उद्धार, एक मोठं नाव पनवेल टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तेवढीच चपलता. दोन्ही फलंदाज अगदी विकेट मध्ये मात्र फास्ट आहेत, तेज आहेत, तर्रार आहेत आणि तेच मात्र पाहायला मिळालं. एका बाजूला संकेत भगत तर दुसऱ्या बाजूला प्रतीक उद्धार. आणि गोलंदाजी मार्कवरती आज चर्चेच्या नावाची झाली परंतु त्या गोलंदाज मध्ये थोडीशी मागणी साबित होताना पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील, संकेत भगत ऑन स्ट्राईक. हा बॉल मात्र आलाय डॉट. योगेश पाटील इंडिज वेल करत असताना परंतु अगदी पहिल्या 5 बॉल मध्ये धावा अगदी जास्तीचा खर्च झाल्यात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. आता इथून येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. अंकांचा खेळ. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14. इथून येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी इथून गरज असेल ती 14 धावांची. टोकोडीजे बडा पंच भी बडा सेमीफायनल फायनल खेळण्यासाठी कोणता संघ जाईल, इथून जाईल काय मात्र इथे टीम पाटणोली की नांदगाव की पाटणोली ते पाहणं गरजेचं असतं. व डिलिव्हरी डिफेन्स केल्या. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं. पॉईंटच्या डोक्यावरून मात्र खेळून काढले. क्षेत्ररक्षक वेगानं मात्र बॉलपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. मी अगोदरच म्हटलं होतं की विकेटमध्ये अगदी जलद आहे दोन्ही मात्र फलंदाज आणि या 2 धावेनं
धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. इथून आता इथे मात्र 17 बॉल आणि 12 धावांची गरज. दोन्ही स्टार खेळाडू पाहिलं गेलं तर टेनिस पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने मात्र ही नावं चर्चित राहिली गेलेली आहेत. एका बाजूला ऑन स्ट्राईक प्रतीक उद्दार तर दुसऱ्या बाजूला संकेत भगत. हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात इथे. तर गोलंदाजी मार्कवरती तन्मय पाटील ला पाहतोय इथे. चर्चा झाली तन्मय पाटील या नावाची सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र पाहायला मिळाली. इथून तुम्हाला ही एखादी विकेट घ्यावी लागेल. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला इथून वाढवावी लागतील या मॅचमध्ये. ओहो कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला फक्त नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे प्रतीक उद्दार यांच्या बॅटमधून 4 चौकार. कदाचित सँडी पालकर तिसरे पंचांकडे मात्र मागणी करत आहेत आणि इथे यस टेक्निकल रूम मध्ये मात्र चेक केले जाईल फलंदाज सुरक्षित असतील की नाही. तिसरे पंच इथे मात्र मागणी केली गेली. या चला आणि फलंदाज सुरक्षित आहेत आणि इथून धाव मात्र इथे कंप्लीट झाली. म्हणजे एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ते येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि 7 धावांची गरज. 15 बॉल 7 इथून परिपूर्ण पाहायला गेलं तर आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम च्या विरोधामध्ये अयान स्पोर्ट्स नांदगाव टीम मात्र भारी होताना मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत मी C11 जीवदानी बामण डोंगरी या टीमच्या कॅप्टन तेजेश मात्र या चला टॉससाठी लगेच आमच्याबरोबर टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे प्लीज. तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवरती रिव्हर्स अटॅक ते करायचा होता. संकेत बघत आहेत ऑन स्ट्राईक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न कारण मॅच अगदी परिपूर्ण मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती हाराकिरीपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला इथून विकेट घ्यावे लागतील. तुम्हाला इथून डॉट बॉल काढावे लागतील आणि एक वेगळा इतिहास घडवावा लागेल कारण 13 बॉल आणि 7चं समीकरण मात्र बनलं गेले. पंचाचा इशारा वाईटचा येतोय म्हणजे कोणतीही मेहनत न करता मात्र अतिरिक्त धाव मात्र ती जोडली जाईल. समीकरण परत एकदा बदलले जातील. 13 बॉलमध्ये आता मात्र इथे 6 धावांची गरज. एक मोठा फटका जर आला तर मॅच फिनिश याच बॉलवरती होऊ शकतोय. हे संकेत भगत मात्र ते करतील का. तो मात्र स्टॅमिना ती कॅपॅसिटी संकेत भगत यांच्याकडे आहे पण तो अगदी वेगळा ढाकणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने म्हणत असतो. टेनिस क्रिकेट असं क्रिकेट आहे ना की ती तुम्हाला कोणी कोच नसतात आणि बरेचसे खेळाडूने आपापल्या प्रहीने मात्र इन्युकेटेड केलेले फटके आपल्याला सजवले गेलेले फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी वेगळा क्लास मग पल्लू शॉट असेल रिव्हर्स अटॅक केलेला फटका जर असेल कितीतरी असे फटक्यांचा आपण समाविष्ट करू शकतो की ज्या प्रकारे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये फटके खेळले जातात. या खेळाडूंकडून त्यांना कोणतीही ट्रेनर नसतो आणि वेगळा आपल्या ट्रेडमार्क आपला एक वेगळा ओळखीचा फटका सातत्याने वेगवेगळे फलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हाही टेनिस क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे. जलद गतीने खेळणारा टेनिस क्रिकेट फास्ट क्रिकेट झालंय. त्यानंतर मात्र फलंदाज आल्यानंतर पहिल्या बॉलपासून अटॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट क्रिकेट त्यांचा मात्र टेक्निकल फलंदाजी मात्र आपल्याला वारंवार बरेच वेळा पाहायला मिळत नाही आणि जसे बॉल पडले जातात त्याच बॉलवरती त्याच प्रकारचे फटके बरेच फलंदाजांकडून पाहायला मिळत नाही. त्याचमुळे की काय टेनिस क्रिकेटमध्ये टेक्निकल फलंदाजांची आपल्याला कमतरता मात्र भासवताना पाहायला मिळतोय आणि या शॉर्ट क्रिकेट मुलं बदलताना मात्र पाहायला मिळेल. परंतु 5 षटकांमध्ये बऱ्याच वेळेला फलंदाज वेळ घेतात आणि त्यानंतर मात्र आपला एक क्लास दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आता ऑन स्ट्राईक फलंदाज प्रतीक उद्दार 12 बॉल 6चं समीकरण. प्रतीक उद्दार MS धोनी स्टाईलनं मात्र मॅच फिनिश करतील का. तो स्टॅमिना आहे परंतु गोलंदाजी मार्कवरती संधी आहे तिथे आणि पकडला जाईल झेल. प्रतीक उद्दार
मॅच फिनिशिंग पारी मात्र इथे खेळू शकले नाहीत. पास झालेत. पहिला विकेट इथे मात्र त्यांना पाहायला मिळेल 22व्या धावसंख्येवरती. इथून पाहायला गेलं तर महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. दोन धावा आपल्याला इथे कंप्लीट करायच्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याच नंतर पाहायला गेलं तर इथून 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. तीन धावांची गरज असेल अजूनपर्यंत. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं. हलक्या हातानं फक्त दिशा दिली बॉलला आणि त्यानंतर एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि कोणत्या वेळी अक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी शांत राहायचं त्याला कल्ल तो मात्र नेहमीच या क्रिकेटच्या पटलावरती मात्र यशस्वी होत असतो. तेच मात्र पाहायला मिळालं. मनीषला पाहतो स्ट्राईक इनला. त्यानंतर मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर लेवल होताना पाहायला मिळतोय. आता इथून एका धावेची गरज आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम म्हणजे तुम्हाला एक धाव इथून मात्र कंप्लीट करावी लागेल आणि फायनलमध्ये मात्र डेरी दाखल होण्यासाठी मात्र सज्ज व्हावं लागेल. बामणडोंगरी टीम इथे यायचं आहे. एका धावेची गरज असताना मात्र बॉलला उडवलाय सीमारेषा पार. संकेत भगत यांच्या बॅटमधून मात्र येत आहेत 6 धावा आणि इथे होते टीम विजयी. फायनल खेळण्यासाठी इथे मात्र जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधामध्ये मात्र टीम सज्ज झाली. आराध्य स्पोर्ट्स पाटोली टीमच्या विरोधामध्ये अया स्पोर्ट्स नांदगाव टीम.